इथपर्यंत सगळं पार पाडलंयस का काळूबाई? शेवटच्या क्षणी नको ना माझी परीक्षा घेऊ. माझ्यावर खडा पहार आहे. कसा करू पूर्णाचा नैवेद्य? मला येत नसला तरी सुशीला काकू करून देतील मला, पण आता त्यांच्याही बद्दल संशय आला. आतलं समजा आवरून घ्या बरं का. अमुक नको. युवराज, कुठं निघालात? बसा. तो तुमचा भाऊच आहे आणि भावाभावामध्ये वाद होणारच की हो. आता आमच्यात नाही का, माझ्या आणि भाऊसाहेबांमध्ये? दादासाहेब, आमच्यात वाद होतो, पण कसं आहे, आम्ही ते तिथल्या तिथे मिटवून टाकतो. हा, कुठली बी गोष्ट जास्त ताणली ना की तुटते. हात मिळवा बरं. फौजदार, तुम्ही एक पाऊल पुढे टाका. युवराज, बघितलं दादासाहेब, आम्ही तुमच्या शब्दाबाहेर नाही. आमचं जे काय बी आहे ते सगळं तुमचं. पण बंधुराज, त्यांना हे सगळं मान्यच नाही. अमोघ, आता कसं? बसा. आणा इकडे. हा, सांभाळून आणा बरं का. हा, इथे ठेवा. अहो आमदारीन बाई, आता हे काय? अहो आता गेट टुगेदरचा कार्यक्रम आहे, मग गप्पा गोष्टी गाणी आणि म्युझिकल चेअर करता येईल की आपल्याला. मग आणि मी काय म्हणते, असा कार्यक्रम ना आपण दर महिन्याला करत जाऊ की, आणि एक ठराविक रक्कम दान करत जाऊ. आपल्या पियरला बी सांगू की. आणि आता मी मीडियाला पण बोलवते बरं का. ओ माझा फोन द्या बरं जरा. एक मिनिट. मी काय म्हणतो, हा, तुमच्या या दागिन्यांबरोबर एक छोटासा कॅमेरा तुमच्या गळ्यामध्ये कायमस्वरूपी अडकवून टाका. अगो बाई, काय भारी आयडिया दिली. पुढच्या वेळेला नक्की करते बघा. आता ऑर्डर देऊ. अहो आमदारीन बाई, तुमचं डोकं आहे का बुलेट ट्रेन आहे? अहो असंच बोललो मी. एक लक्षात ठेवा, इथं ती म्युझिकल चेअर बिअर काय खेळायचं नाही. आपण एकत्र आलोय गप्पा गोष्टी करण्याकरता आणि पहारा देण्याकरता. ध्यानात आलं का? अहो कार्यक्रम कर. या इकडे आणा, ठेवून द्या बाहेर. जावा तिकडे, जाऊन बसा. जाऊन बसा तिकडं. डोकं. बरं मी काय म्हणते, आजच्या गप्पा गोष्टींची सुरुवात आपण अमुक भाऊजींपासून करूया. हा लय भारी. अमुक ते 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 म्हण ना, तू नेहमी म्हणतोस बघ ते ते काय म्हणते त्याला, कविता. हा हा कविता. कविता म्हण बरं.
अमुक कॉलेजच्या मॅगझिन मध्ये तुझी कविता छापून आली होती ना व? म्हणून दाखव की समद्यांना. म्हण रे. मन की वाजता बासरी घन लागले बरसू. वाजता बासरी घन लागले बरसू. मयूर धेनु हर्षती संगे इंद्रधनु. रंग सावळ्या कृष्णात गोपिका झाल्या दंग. रंग सावळ्या कृष्णात गोपिका झाल्या दंग. तुटली एक तारी तरी नाही झाली मीराभंग. अंतर एका पिढीचे तरी जन्मोजन्मीचे ऋणानुबंध. अतूट नाते क्षितिजा परी दूर दूर तरी एक संध. भाव भक्तीचा तो भुकेला एक होण्या अंतरंग. नैवेद्याचं वाढलेलं ताट हिसकावून घेतलं मालती. कसं होणार आर्या तुझं? उद्यापन नाही झालं तर नवरात्र अर्धवट राहील आणि देवीला दिलेला शब्द चुकेल. हे सगळं अर्धवट राहिलं तर संकेत कुठे आहे ते कधीच कळणार नाही. काय करू मी? उद्यापन कसं करू नवरात्रीचं? कुठून दाखवू नैवेद्य? भेटीसाठी निर्मळ उरी आसुसला तो श्रीरंग. मस्त मस्त. बरं अमुक भाऊजी, तुम्हाला नक्की मुंबईची आठवण येते की गर्लफ्रेंडची? अगं मुंबईची आठवण कशाला यायला पाहिजे? मुंबईची तर बायकोच घेऊन आला की तो. मग आजी ते नैवेद्य मी ते हे काय? दे. चणे आणि गुळ. आर्या, अगं पूर्ण ती वेगळं काय असतं? पण आजी ही अशी तडजोड करणं हेच खरंय. सुरुवात तर इथनच झाली होती बघ. मग सोयी आल्या तसं रुपड बदललं. गुळचण्याचं पुरण झालं आणि पुरणाची पुरणपोळी. पण मनातला भाव महत्वाचा बघ. अगं काळजात हाक घातली ती काळूबाई येते ना धावून. तसंच मनापासून नैवेद्य दाखवलास ना
तर पाण्याचं बी अमृत होईल बघ. काय सासूबाई तुम्ही बी कशा पाहिजे त्या आर्याचं नाव काढताय? एक तर अमोक भाऊजींचं जबरदस्ती लग्न झालंय त्या पोरीशी. ते मुंबईची बायको पण नको आणि आठवण बी नको. हे आपलं मावळ खेळ बेस्ट आहे, एकदम बेस्ट. आता मलाच बघा, या मातीत जन्माला आलो, इथंच तालीम बी केली, इथंच वर्दी बी चढवली, बॉडी बी कमवली आणि नाव बी कमवली. आणि सगळ्यात बेस्ट माहितीये काय, बायको बी इकडचीच आहे. आहे की नाही समजा बेस्ट? हा, मावळ खेळ बेस्ट आहे. तुम्ही दोघी देवीच्या रूपानं धावून आलात. खरं तर आपलं काल परवाचंच नातं आहे, तेही जबरदस्तीचं. ह्या घरात सगळे माझ्या विरोधात आहेत, पण तुम्ही माझ्यावर खूप माया केली. त्याची परतफेड मी कधीच करू शकत नाही. हो, पण नमस्कार करू शकते. सुखी राहा. काकू हे समज खरं आहे, तर भावनेच्या भरात वेळ वाया घालू नकोस. हो हो, नवमी सुरू झालीये खरं. पण हे सगळे रात्रभर पहारा करणार आहेत. मग मी देवघरात जाऊन नैवेद्य कसा दाखवणार? नको काळजी करू, काळूमाई आहे ना बरोबर, करेल समजा ठीक. आई साहेब, तुमच्या लग्नाची स्टोरी सांगा की. वय वय, सांगा सांगा. हा, अगं मी सांगते की, यांना प्रचाराचं भाषण करताना ऐकलं आणि त्याच्यात त्यांनी गाणं बी म्हणलं, मला इतकं आवडलं बाई. आमच्या आबासाहेबांना म्हटलं लगेच मुहूर्त काढून टाका, बस येळच काढू नका आता. काय आम्हासनी ठाऊक नव्हतं तुमच्या आबांची ती शेवटची टर्म आहे म्हणून. अहो बरं झालं की आबांनी संन्यास घेतलाय राजकारणातनं, तेव्हा तुम्हाला आमदारकी तर मिळाली. काय दादासाहेब? भाऊजी, यांना बी कळू दे की तुम्ही कोणचं गाणं म्हणलं होतं ते म्हणा. वहिनी साहेब, भाऊसाहेब कोण जाऊन दे. हो पप्पा, प्रचार चालू आहे असं समजा. हा, असं म्हणताय? बर, तर आता आपण समधी एकत्र आलेलो आहोत. आता तुम्हा समध्यांसमोर मी एक गाणं म्हणणार. कुंडी पडली, आवाज केवढा न झाला. अरे हवेनं पडली असं रे. पण कुंडीचा आवाज इतक्या मोठ्यानं?
आवाज मोठा आला ना, कुंडीचा असेल असं वाटलं नाही. मी बघूनच येतो. थांबा. अरे हे इथं पडलंय, कशाला वर जाऊन बघताय? मला तर वाटलं कोणतरी धपकन पडलं का काय. अहो काय पण काय बोलताय सा? अहो वाटलं तसं, पण असं तर नसेल ना, कोणीतरी मुद्दाम केला असेल बघा. आजी तुम्ही वर गेला होतात? आई साहेब, एवढ्या रातच्याला तुम्ही इथं काय करताय? आता आम्हाला आमच्या घरात बी फिरायला बंदी आहे. तिलाच बघायला गेल्या असतील या. का नाही जायचं? का नाही भेटायचं? एकलीच आहे ती, तिला बी साथीला कुणी हवं ना. मालती, हा जाऊन बघ जरा, एकलीच हाय का तिच्या बरोबर कोणी हाय. हो आई साहेब, थांब मालती. आई तुम्ही कुठे गेला होता? मला सांगायचं की मी बी आले असते तिला भेटायला. बघ, सुशीला बी हितच आहे. मी खात्री करून येते. थांब. नाचुनेस तू, नाचुनेसारखंच वागायचं, कळलं? सुशीला, जा बाई तू झोपायला. तुला पहाटे उठायला लागतं ना, जा. होय. बसा. या दादा साहेब. देवी आई, अखेर उद्यापन पूर्ण होण्याचा शेवटचा क्षण आला. तुझ्या कृपेनेच सारं झालंय ग. आता तू सांगितलं होतंस त्याप्रमाणे या घरच्या देवघरात नैवेद्य ठेवला की सारं पूर्ण होईल. मग सांगशील ना ग मला संकेत कुठे येते? सांगशील, नक्की सांगशील.